केली आणि पुलासंदर्भात काय? नाही, पुलाची दर दिवशी आपण पाहणी करतोय. 4 तारखेला जे आपण लोकांसाठी खुला केला होता त्या दिवसापासून तर आजच्यापर्यंत की ट्रॉफिक सुरळीत झाली पाहिजे, सुरळीत व्हायला पाहिजे. कुठल्या लोकांना, कुठल्या नागरिकाला कुठला त्रास होता कामा नये. आणि म्हणून मी आजही इथे पुलावर आलो. आम्ही सर्व कार्यकर्ते, शिवसैनिक, सर्व पदाधिकारी इथे बघायला आलो की आपल्या पलावा ब्रिजचं कशा प्रकारे हे झालेलं आहे. आणि मग त्याप्रमाणे आज तुम्ही बघत असाल की कुठल्या प्रकारचा या ब्रिजला खड्डा नाही, काय नाही. फक्त त्या स्टॉम पावडरच्या मुळे, पाऊस पडल्यामुळे खड्ड्याचं स्वरूप दिसायला लागल्यामुळे तसं दिसत होतं. आज तुम्ही बघत असाल अतिशय सुंदर आणि असा चांगला झालेला असा ब्रिज आहे. आणि त्याच्यासाठी मी आज परत इथे आलो होतो. विरोधकांनी मोठ्या प्रमाणात तुमच्यावरती टीका केली, ती घाई केली, त्यांना भीती होती कोणी उद्घाटन करेल अशी टीका करण्यात आली. आता लक्षात घ्या, टीकाकारांचं काम आहे. आमच्या आदरणीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे नेहमी आम्हाला सांगत असतात, म्हणजे त्यांच्या विचाराने चालणारे सर्व आम्ही आहोत. आणि आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब नेहमी आम्हाला सांगत असतात की टीकाकारांचं काम टीका करण्याचं आहे आणि आमचं काम लोकांना चांगली कामं देणं, त्यांना सुरळीत प्रवास कसा होईल ह्यामागे लक्ष देणं आहे. आणि त्यांचं काम ते करू दे, आम्ही विकास करून लोकांना उत्तर देऊ, या विरोधकांना उत्तर देऊ, एवढंच आमचं म्हणणं आहे. दुसऱ्यांदा पाहणी केलेली आहे. विरोधकांनी असं सांगितलं की या पुलावरती अनेक अपघात झाले आहेत. सुरू केल्यापासून अजून अशा काही नोंदी आहेत का? नाही, कुठल्याही प्रकारचे जसे अपघात झाले असेल तर तुम्ही पोलीस स्टेशन आणि RTOला तुम्ही त्याची माहिती घेऊ शकता. पण अशी कुठल्याही प्रकारचा अपघात झालेला नाही, कुठल्या प्रकारची नोंद झालेली नाही. आणि सर्व खोटं नाट्य विरोधकांनी सांगितलेलं आहे. म्हणून आम्ही कधी विरोधकांनी काय बोलतो याच्याकडे लक्ष न देता आम्ही सतत नागरिकांचा प्रश्न कसा सुटेल, नागरिकांना सुविधा कसं मिळेल ह्याच्यावरच आमचं लक्ष केंद्रित असतो. आणि ते